निवारून गेलेले आहेत, त्याच्याही पलीकडे ते गेलेले आहेत. ज्यांच्या ठिकाणी वैराग्य पूर्णतः प्राप्त झालेलं आहे. हो. कुठल्याही प्रकारची निरपेक्ष जे आहेत, निरपेक्ष प्रेम करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टमिती परोपकारे. जगाच्या कल्याणात ह्या विभूती आहेत संतांच्या आहेत आणि त्यांच्या ठिकाणी ते वैराग्य प्राप्त झालेलं आहे. अशा संतांच्या चरणावरती हो नम्र व्हा, धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरा. मग हे संतांचे पाय धरल्यानं काय होईल? येणे साधती साधन, तुटती भवाची बंधन. साधन आहे. मग साधनं कोणती आहेत? तुम्ही आता इथपर्यंत आलात घरून, कशाने आला? कोणी म्हणाल मी सायकलवर आलो, कोणी म्हणाल मी मोटरसायकलवर आलो, कोणी म्हणाल मी पायी आलो. मग साधन कोणते? पाय हे साधनच आहे ना. हाताने पूजा केली भगवंताची, साधनच आहे ना. डोळ्याने मूर्तीकडे लक्ष पाहिलं भगवंताच्या, हे कर्मेंद्रिय आहे, हे ज्ञानेंद्रिय आहे, ही साधनं आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. आणि ही साधनं जर भगवंताच्या चरणावरती लागली तर 11वं जे साधन आहे ते मन आहे. हे मन त्याच्या ठिकाणी लीन होईल. पण कर्मेंद्रिय जी आहेत, ज्ञानेंद्रिय जी आहेत, ही साधनं जर भगवंताच्या ठिकाणी जर लीन झाली नाहीत तर मन त्या ठिकाणी लागणं फार अवघड आहे. हाताने देवपूजा करतो पण मनाने विचार दुसराच चाललाय, वेगळंच चाललाय. काय पायाने पंढरपूरला चालला पण मनाने विचार दुसरेच चालू आहेत. डोळ्याने दुसरंच काहीतरी दिसतं, त्याला काय देवाचं रूप दिसतं का? देवाजवळ गेलं तरी विचार दुसरे चालू असतात मनात, आणि ते विचार चालू असलं तेच दिसतं त्याला, ते देव दिसतच नाही. देवळात गेलं होतं का? दर्शन केलं का? हो दर्शन केलं. देव दिसले का? सांग वर्णन कर त्याचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कस्तुमनी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. ते आवडीने श्रीमुख पाहिल तुकाराम महाराज होता. हे भगवंताचं दर्शन आहे. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. माऊली म्हणतात. ते रूप पाहिल्यानंतर सुख कसं प्राप्त होतं? आमची नुसती सुखासाठी तळमळ चाललेली आहे. सुख मिळायला पाहिजे, सुख मिळतं का सुख? आम्ही तर सुटून जाण्याचा प्रयत्न करतो तिथून.
देवाजवळ गेलं का कधी एकदा बाहेर निघतो, आमचं लक्षच लागत नाही तिथे. रामकृष्ण हरी 1 तासभर म्हणे एखाद्याला बसवा बरं, 1 तासभर बसून बन रामकृष्ण हरीच्या जरा माळ जप. गुरुनी माळ दिली, माळ दिल्यानंतर गुरुने सांगितलं की 11 माळा दररोज जपायचे. किती लोकांचं असं आहे बघताय, किती शिष्य असे आहेत की गुरुने सांगितलेले मंत्र जपतात, 11 माळा जप नाही, त्याचं लक्ष लागत त्याच्यावर. का माळ फक्त घातली लोकाला दाखवायची, फक्त बस मी माळ घातलेली आहे, मी बुक्का लावलेला आहे, मी टिळा लावलेला आहे, गंध लावलेला आहे. किती निदान 11 सांगितलं तर 1 तर जपावा, पण ती 1 जपायला सुद्धा त्याचा जीव जातो. काय जीव जातो तुझा एका दिशे, फराळाचे मिशे घालणी घ्यायची, काय जीव जातो तुझा एका दिशे. एकादशी दिशे झालं का नाही फराळ, झालं का नाही फराळ, काय केलं फराळ, वगैरे केले का, साबुदाणा केला का, बटाटे उकडले का, रताळे उकडले का, काजू आहे का, बदाम आहे का, खजूर आहे का. काय जीव जातो तुझा एका दिशे, फराळाचे मिशे घालणी घ्यायची, काय जीव जातो तुझा एका दिशे. काय एका दिशेने जीव जातो का तुझा. उपोषणाने एका दिवशी जी आहे फक्त पाणी घेण्याचा अधिकार आहे, काही खाण्याचा अधिकार भागच नाही, तो खाण्याचा लंघन आहे पूर्ण. पाणी तेही प्रमाण आहे त्याला सुद्धा पाणी घ्यायला सुद्धा. आणि निर्जला एकादशी असेल तर त्या दिवशी पाणी सुद्धा घ्यायचं नाही, निर्जला एकादशीला. हो, हे वैराग्य जे आहे, वैराग्य कसं निर्माण व्हायचं, याच्यातून ते नियमाने वैराग्य निर्माण होत. एकदम वैराग्य निर्माण होत नाही. आम्ही फक्त रामकृष्ण हरी म्हणतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी एवढं म्हणलं म्हणजे तुम्हाला वैराग्य प्राप्त, असं काय नियम आहे त्याला सुद्धा. ते असून त्याला बरोबर त्या पद्धतीने जावं लागतं, त्या नियमाने वागावं लागतं. साधू संतांची संगती, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, आहे की नाही, हरिपाठात सांगितलं ना. म्हणून संगती जी आहे त्या संगतीत जसं संगतीत राहतं तसं तुम्हाला प्राप्त होईल. पाणी आहे, पाणी, पाण्याचा थेंब आहे, पाण्याच्या थेंबाला गरम तव्याचा संपर्क मिळाला, संगती मिळाली, काय झालं, तो थेंब पडल्याबरोबर त्याच्यावर वाफ झाली. पाण्याचा थेंब झाडाच्या मुळाला पडला, झाड वाळून चाललं होतं, तो जीव झालं. पाण्याचा थेंब सर्पाच्या मुखात पडला, काय झालं, सर्पाच्या मुखात पडल्यावर पाणी विष झालं, त्याचं विष आहे की नाही. आणि स्वाती नक्षत्रामध्ये तो पाण्याचा थेंब शिंपल्यामध्ये पडला, समुद्रात शिंपल्याचं ना वर येतो स्वाती नक्षत्र, त्या असे उघडे होतात. आणि मग तो थेंब पडला की त्या थेंबाचा काय होतो, पाण्याच्या थेंबाचा मोती होतो. संगतीला एवढं महत्व आहे. तुम्हाला संगती कोणाची पाहिजे, सर्पाची पाहिजे का, गरम तव्याची पाहिजे का, कशाची पाहिजे, शिंपल्याची पाहिजे. शिंपल्यात तो पडला की मोती होतो. म्हणून संगतीला, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती. श्रीपतीला जर आकळायचं असेल, श्रीपतीला जर जवळ करायचं असेल, श्रीपतीला जर आपल्याला तो आपल्याला प्राप्त होतो, मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा, एकदा नाही, एकदा नाही, एकदा नाही, कधी, तो मज व्हावा
मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा एकदा नाही, एकदा नाही, प्रत्येक वेळेला तो मग जसं बाहेरचे प्रलोभन आपल्याला असं नाही, हे मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे, ते आपल्याला प्राप्त होईल काय? जेवढी आकर्षक वस्तू असेल तेवढं आपण काय करतो, त्याच्याविषयी आपल्याला काय होतं निर्माण, त्या आकर्षक वस्तूविषयी आपल्याला मोह निर्माण होतो आणि त्या मोहामध्येच आपण काय करतो, गुंतून पडतो. एखाद्याची चांगली वस्तू पाहिली तरी नाही, ती आपल्याला मिळाली तर बरं होईल, हो आहे. तसा हा मोह भगवंताला देऊन टाका, भगवंताच्या शरणावरती. भगवंत आपल्याला मिळाला पाहिजे, तो मज व्हावा, तो मला मिळाला पाहिजे, तो मला मिळाला पाहिजे. ठीक आहे. म्हणून वैराग्य जे आहे